Welcome to Maths Katta, my YouTube channel. Standard 10, Maths 2, Chapter number 3, Circle. Today we are going to study the new concept of inscribed angle and intercepted arc. Observe the figure. This is a circle with center C. The D is a vertex of an angle PDQ which is lies on the circle. बघा अँगल पी डी क्यू जो आहे त्याचा व्हर्टेक्स अँगलचा डी आहे आणि तो अँगलचा व्हर्टेक्स हा डी हा या सर्कलवर आहे. डी इज अ व्हर्टेक्स ऑफ अ अँगल विच इज लाईज ऑन द सर्कल. आर्म कोणतेच अँगलचे आर्म रे डी पी किंवा रे डी क्यू. These arm of an angle intersect the circle in two different points at A and B. अशा प्रकारचा जो अँगल असतो की ज्याचे आर्म हे सर्कलला इंटरसेक्ट करतात वेगवेगळ्या पॉईंटमध्ये आणि ह्या अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलवर असतो, तेव्हा त्या अँगलला दिस अँगल इज कॉल्ड ॲज अ इन्स्क्राइब्ड अँगल इन द आर्क ऑर इन द सर्कल. मग आता आर्क म्हटलं तर कुठल्या आर्कवर इन्स्क्राईब केलेलं आहे, कुठल्या आर्कने ह्याला इन्स्क्राईब केलेलं आहे, तर आर्क ए डी बी हा जो आर्क आहे याने अँगल पी डी क्यूला इन्स्क्राईब केलेला आहे असं म्हटलं जातं. मग आपण काय म्हणतो, अँगल पी डी क्यू इज अन अँगल इन्स्क्राईब्ड इन द आर्क ए डी बी. ही कन्सेप्ट नीट लक्षात घ्या. इन्स्क्राइब्ड अँगल कुणाला म्हणायचं आणि कोणत्या आर्कने त्याला इन्स्क्राइब केलेलं आहे. आता पुढची कन्सेप्ट बघा, इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्क. मग आता इंटरसेप्टेड आर्कसाठी आपण काही फिगर्स बघणार आहोत. या फिगर्स लक्षात घ्या. सपोज दीज आर द सर्कल्स अँड दीज आर द circles, different circles 1 2 3 4 5 6, and in each figure angle ABC is shown to you. Observe the first figure. ABC is an angle. The arc of a circle, this arc of a circle is in the interior part of this angle ABC. बघा प्रत्येक फिगरमध्ये अँगल ए बी सी आहे आणि या प्रत्येक अँगल ए बी सीच्या समोर एखादा आर्क आहे की जो त्या अँगलच्या आतल्या पार्टमध्ये इंटिरियर पार्टमध्ये आहे. हा सगळा इंटिरियर पार्ट आहे अँगलचा आणि ह्या अँगलच्या इंटिरियर पार्टमध्ये आर्क ए सी इन्क्लूड झालेला आहे. एवढंच नाही तर ह्या आर्कचे हे जे दोन पॉईंट्स आहेत, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन of the circle and the angle which angle BAC means point A and point C. These are the point of intersection of circle and this angle, and these points are nothing but the end points of the arc which is included in the interior part of the angle. म्हणजे AC ह्या आर्कचे हा इंटिरियर पार्टमध्ये आहेच, पण त्याच्याशिवाय त्याचे जे एंड पॉईंट्स आहेत ते एंड पॉईंट्स ह्या आर्मवर आहेत, कोणत्याही आर्मवर असले पाहिजेत. अशा आर्कला ह्या अँगलने इंटरसेप्टेड केलेलं आहे असं म्हणतात. सच आर्क इज कॉल्ड ॲज अन इंटरसेप्टेड आर्क बाय अँगल ए बी सी. ऑब्झर्व द सेकंड फिगर. ए बी सी इज अन अँगल. इंटिरियर पार्ट इज ऑल ओव्हर दिस साइड and in this side this arc is included in the interior part, and point B and C are the end points which are on the arc of the angle, on the arm of the angle. Therefore this is a intercepted arc. याही फिगरमध्ये बघा, बी हा पॉईंट हा इंटेरियरमध्ये आहे सर्कलच्या, तो सर्कलवर नाही, तरी सुद्धा ह्या आर्कने या कंडिशन सॅटिस्फाय केलेल्या आहेत. कुठल्या, की तो आर्क ह्या इंटिरियर पार्टमध्ये आहे, शिवाय याचे एंड पॉईंट्स ह्या आर्मवर आहेत, म्हणून हा इंटरसेप्टेड आर्क झाला. इथे सुद्धा हा आउटसाईड पॉईंट आहे. आउटसाईड पॉईंट असला तरी इथे दोन आर्क असे आहेत की ते ही कंडिशन सॅटिस्फाय करत आहेत. कुठली, की तो इंटिरियर पार्टमध्ये असलेले हे दोन आर्क आहेत,
याचा एंड पॉईंट्स पण आर्कवर आहे, आर्म त्या अँगलवर आहे, याचे एंड पॉईंट्स पण अँगलच्या आर्मवर आहेत. म्हणजे हे दोन आर्क ह्या अँगलने इंटरसेप्टेड केलेले आहेत. बघा ह्याही फिगरमध्ये दोन आर्क आपल्याला दिसत आहेत. हा इकडचा एक आर्क आहे आणि इकडचा एक आर्क आहे, कारण ही सिकॅन्ट आहे, ही टँजंट आहे. इथे सुद्धा ही टँजंट आहे, ही सिकॅन्ट आहे. पण हा पॉईंट सर्कलवर होता, हा पॉईंट सर्कलच्या आउटसाईड पार्टवर आहे. इथे पॉईंट बी हा आउटसाईडच आहे, पण ह्या दोन्ही टँजंट्स आहेत, तेव्हा हा इकडचा आर्क आणि खालचाही आर्क म्हणजे टोटल सर्कलच जवळपास हा इंटरसेप्टेड आर्कमध्ये आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ह्या फिगर्समध्ये 1, 2, 3 फिगर शोज one arc which is intercepted by an arc, intercepted arc by an angle. Now in the figure 4, 5, 6, two arcs are intercepted by an angle. Remember this. Now we want to study the new and very important theorem which we always use in the example, that is inscribed angle theorem. Observe the statement and the figure. The measure of inscribed angle is half of the measure of arc intercepted by it. बघा नीट लक्षात घ्या. मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल, जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे म्हणजे ज्याचा व्हर्टेक्स हा सर्कलवर आहे तो अँगल, त्याचं मेजर हाफ ऑफ द मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क बाय इट. म्हणजे त्याने इंटरसेप्ट केलेल्या म्हणजे त्याच्या समोर इंटिरियर पार्टमध्ये असलेल्या इंटरसेप्टेड आर्कच्या मेजरच्या हाफ असतं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सर्कल म्हणजे हे सर्कल आहे, या सर्कलवर आपण अँगल BAC दाखवलेला आहे. दिस अँगल BAC इज अ इन्स्क्राइब्ड अँगल अँड आर्क BDC, दिस इज अ intercepted arc by this angle. Want to show that the measure of this angle BAC is equal to half of the measure of arc BDC. बघा circle with center O, angle BAC is inscribed in the arc BAC. Arc BDC is intercepted by an angle. Then prove that angle BAC is equal to half of मेजर आर्क BDC. हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे, कारण जर आपण डायमीटर काढून घेतला इथे तर हे सोपं जाईल. म्हणून ड्रॉ अ सेगमेंट AE मीन्स ऑर AO which is intersect the circle at point E, and also draw segment OC or radius OC. Now observe the figure. In this figure, in the triangle AOC, you can observe that this triangle AOC is a isosceles triangle because OA and OC are the radii of same circle. Therefore, when two segments are congruent of a triangle, then their base angles are also congruent. Means angle OAC is congruent to angle OCA. Means these two angles are suppose X and X. Then we can observe that angle COE, this is an exterior angle of this triangle, and when by exterior angle theorem, when this is an exterior angle, these are the remote interior angles, and it is a sum of this, and therefore x plus x is 2x, which is equal to 2x here. This is the exterior measure of exterior angle, but it is a central angle also, कारण तो सेंटर जवळ आहे. मग सेंटर जवळ असलेल्या अँगलचं मेजर म्हणजे सेंट्रल अँगल, त्याचा मायनर आर्क कोण आहे EC, म्हणजे याचंही मेजर काय होईल ECचं 2x होईल. मग आता तुम्ही ह्या अँगलकडून ह्या अँगलकडे जर ऑब्झर्व केलं तर लक्षात आलं इथे x आहे तर इथे 2x आहे, म्हणजे हा अँगल ह्या आर्कच्या हाफ आहे. हेच आपल्याला ह्याही साईडला प्रूव्ह करता येईल आणि मग आपल्याला टोटल करून ते टोटल अँगलचं म्हणजे ह्या स्टेटमेंटकडे आपल्याला येता येईल. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जाण्यासाठी आपण हेच कन्स्ट्रक्शन करून घेतलेलं आहे. इन ट्रायंगल AOC, segment OA and segment OC are congruent
because the radii of same circle. Therefore, angle OAC is congruent to angle OCA because by the theorem of isosceles triangle. Let this measure be x. Give this as equation number 1. Now write the equation for angle EOC. And measure angle EOC is equal to sum of the remote interior angles, that is measure of angle OAC plus measure angle OCA, because by exterior angle theorem. Substitute the values from equation 1, which are x and x. Therefore, measure angle EOC is equal to 2x degree. But this is a central angle, and therefore major arc EC minor arc is equal to measure of its central angle, that is measure of angle EOC. Substitute the value again, it is 2x, and therefore measure arc EC is equal to 2x. Give this as equation number 2. From 1 and 2 we can say that measure angle OAC is equal to half of measure arc EC. Measure arc EC. And similarly we can show that measure angle BAE means angle BA, observe the figure, measure angle BAE is equal to half of measure arc BDE or BDE. Give this as equation number 4. Now by adding 3 and 4, you will get measure angle AOC plus measure angle BAE is equal to half of this plus half of this, means we can take half common, then in bracket addition of these two. But addition of these two means arc BDC. Observe the figure, BDE plus EC means BDC, and hence measure angle BAC is equal to half of measure arc BDC. This is called as a inscribed angle theorem, and thus we proved this, and in example also we can use this theorem. When you know this angle, then you can easily say the measure of this arc, or if you know this arc, then you can show the measure of any inscribed angle for the example. If you like this or understood this, then like the video, share it with your friends and subscribe the channel to get the next notification. Thank you.